समाजातली नव्हती. कितीतरी चांगले चांगले कोकणातले कार्यकर्ते बाबासाहेबांच्या त्या चळवळीमध्ये होऊन गेलेले आहेत. मी त्यांचा इथं पठण करत नाही, परंतु ज्या वेळेला कोकणातील कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला त्यांच्या जीवनावरचा जो ग्रंथ लिहिला, जे पुस्तक काढलं, तत्पूर्वी राजा भाऊ जाधव मला भेटले. मी म्हटलं तुम्हाला जे जे कोण आढळतात ना, खरे वाटतात ना, ते तुम्ही सादर करा. तुम्ही खोटा कोणाविषयी लिहिणार नाही याची मला कल्पना आहे, कारण तुम्ही समीक्षक आहात आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक हाडाचे पत्रकार आहात. तुमच्याच ज्ञानातून थोडासा कण जे मला मिळाला तो मी पुढे कुठेतरी घेऊन चाललो आहे. पण पहिले तुम्ही माझ्या शाळेतले गुरुजी आहे. इथे मगाशी एका चारवंतांनी उत्तर काढलं, सांगितलं आमचे मित्र कोकणचे, कोकणातले आणि आंबेडकर वेळची साहित्यिक जवी पवार साहेब लिहितात. मी त्या सभेला होतो, आमचे ओवाळ साहेब पण होते. मी त्यांचं भाषण ऐकण्यापर्यंत थांबलो होतो, कारण त्या वेळेला मी कुठे जायचं होतं ते ओवाळ साहेबांनी सांगितलं होतं, पण त्यांचं भाषण ऐकलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा विचार कोकणातल्या परिपूर्ण व्यक्तीला, माणसाला कळलेला आहे असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण हा कोकणातला माणूस, हा कोकणातला कार्यकर्ता आंबेडकरी चळवळ घेऊन काम करतो आहे का, हे मात्र कोणी पाहिलेलं नव्हतं आणि पाहिलेलं नाही आतापर्यंत. समाजाच्या विचाराची धारणा लेखकाच्या शब्दात उमटते. लेखक, जसा मी एका ठिकाणी लिहिलं होतं नवशक्तीमध्ये, साहित्यिक हा समाज मनाचा अर्थ आहे. त्यावेळेला जाधव साहेबांनी म्हणजे राजाभाऊने कोकणातील त्या कार्यकर्त्यांचा थोडक्यात इतिवृत्तांत त्या पुस्तकात सादर केलेला आहे. जवी साहेबांनी जरूर लिहावं, आम्हाला त्याविषयी आदर आहे. कारण जवी साहेब फार मोठे लेखक आहेत. आंबेडकरी चळवळी